नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरतीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे। आता तुम्ही रेल्वेचं शॉर्ट नोटीस बघितलं असेल। आता त्या शॉर्ट नोटीसमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला कोणतेही अप्रॉक्स इथं वेकेन्सी दिलेली आहेत की किती वेकेन्सी आहेत। मी तुम्हाला कोणत्या पोस्टला किती वेकेन्सी आहेत ते तुम्हाला इथं सांगणार आहे। बघा, आपल्याकडे इंटरनल नोटीस आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये कोणत्या पदाला किती वेकेन्सी आहेत अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहेत। तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कधीपासून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मित्रांनो, आता काही मित्रांमध्ये कन्फ्यूज होते काही मित्र की त्याला आयटीआय पण लागत आहे आणि आयटीआय प्लस म्हणजे 10th प्लस आयटीआय दोन्ही तुम्हाला इथं लागणार आहेत। अशा काही मित्रांनी इथं अफवा किंवा मग अशा मार्केटमध्ये अफवा उडत आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स देणार आहे की कोणती तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे मित्रांनो। आयटीआय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात का, 10वी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात का, संपूर्ण तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे आणि कधीपासून फॉर्म चालू होणार ते पण तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। आणि ॲप्लिकेशन फॉर्मची फी किती आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कधीपासून तुम्ही तुमचे फॉर्म जे अप्लाय करू शकतात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो। नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। आता बघा मित्रांनो, तुम्ही रेल्वेचं जे शॉर्ट नोटीस येतं, आता रेल्वेची कोणती वेकेन्सी जर बघितली आपण तर त्याचं वेकेन्सी याच्या 10-15 दिवसा पहिले त्याचं शॉर्ट नोटीस येत असतं मित्रांनो। तसंच आपल्याकडे इथं शॉर्ट नोटीस आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता इथं बघा नोटिफिकेशन इथं दिलेलं त्यांनी। बघा आता हे 8/2024 ची इथं वेकेन्सी आहेत, म्हणजे त्यांनी वेकेन्सी नंबर इथं दिलेले आहेत, नोटिफिकेशन नंबर इथं बघू शकता तुम्ही। आता इथं त्यांनी ओपनिंग डेट बघा, आता ग्रुप डीची जी फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो ते फॉर्मची तुम्ही बघू शकता ओपनिंग डेट इथं ॲप्लिकेशन ओपनिंग डेट इथं दिलेली आहे 23 जानेवारी 2025, म्हणजेच 23 जानेवारीपासून तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म भरणे चालू होणार आहेत। आणि जी लास्ट डेट आहे मित्रांनो ती लास्ट डेट पण त्यांनी इथं दिलेली आहेत, लास्ट डेट दाखवते तुम्हाला बघा। तर लास्ट डेटचा जर विचार केला मित्रांनो तर बघा क्लोजिंग फॉर सबमिशन ॲप्लिकेशन, तर त्यांनी इथं 22 फेब्रुवारी तुम्हाला इथं टाइम दिलेला आहे, बघू शकतात तुम्ही 23 जानेवारीपासून फॉर्म भरू शकतात आणि जे लास्ट डेट आहे ते 22 फेब्रुवारी इथं राहणार आहेत। बघा इनिशियल पे तुमचे 18,000 इथं राहणार आहेत, बघू शकतात। आणि जे एज आहे तुमची ते 18 ते 36 वर्ष तुमची मध्ये एज असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात। आणि इथं त्यांनी टोटल वेकेन्सी अप्रॉक्स इथं 32,000 त्यांनी म्हटलेली आहेत, पण मी तुम्हाला एक्झॅक्ट वेकेन्सी किती आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आपल्याकडे ते नोटीस आलेलं त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे, बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात। आणि इथं ॲप्लिकेशन फीचा जर विचार केला तर तुमची इथं बघू शकतात जे ओपन जनरलमध्ये आहेत मित्रांनो ओबीसी यांना 500 रुपये इथं ॲप्लिकेशन फी आहेत। आणि जे SC ST फिमेल महिला आणि EWS हे पण आहे मित्रांनो त्यांना 250 रुपये त्यांनी 250 रुपये इथं फी त्यांनी ॲप्लिकेशन फी इथं दिलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बघा। आणि ह्या झोनमध्ये तुम्ही सर्व झोनमध्ये अप्लाय करू शकतात, एक कोणत्याही झोनमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात मित्रांनो। असं नाही की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर तुम्ही मुंबईमध्येच अप्लाय करू शकतात, तुम्ही कोणत्याही झोनमध्ये इथं अप्लाय करू शकतात। आता बघा, आता जे आपल्याकडे जे नोटीस आलेलं आहे बघा, आता एक न्यूजपेपरमध्ये पण यांनी तसंच दिलेलं आहे बघा। आता हे जे इंटरनल नोटीस आहे तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर किंवा कुठेही दिसणार नाही। तर याच्यामध्ये त्यांनी कोणत्या पोस्टला किती वेकेन्सी तसं त्यांनी इथे दिलेले आहेत बघा। 17 डिसेंबरचं हे नोटीस आहे, 17/12/2024चं हे नोटीस आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये त्यांनी कोणत्या पदाला किती वेकेन्सी आहेत ते पण त्यांनी दिलेले आहेत। आता पेपरामध्ये पण आलं होतं बघा, आता हे हिंदीमध्ये आहेत, पटना ह्या शहरामध्ये पेपरामध्ये ही न्यूज आली होती। रेल्वे ग्रुप डी के 32,438 पदों पर होगी भरती असं त्यांनी हिंदीमध्ये सांगितलेलं आहे। आणि हेच नोटीस मित्रांनो या पत्रकाराने ह्याच न्यूजमध्ये छापलेलं आहे बघा। हे फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला दिसेल पोस्ट इथं आणि इथं त्यांनी हिंदीमध्ये त्या पोस्टचं इथं नाव इथं त्यांनी छापलेलं आहे। तर बघा मित्रांनो जर टोटल जर विचार केला मित्रांनो वेकेन्सीचा तर टोटल जे वेकेन्सी आहेत तुम्हाला बघा झूम करून दाखवतोय बघा मित्रांनो। टोटल जर वेकेन्सी आपण बघितली मित्रांनो तर टोटल वेकेन्सी इथं 32,000 अशा बघा 32,438 इथं वेकेन्सी येणार आहेत बघा। टोटल वेकेन्सी 32,438 आहेत। कोणत्या पदाला किती वेकेन्सी आहे ते पण तुम्हाला एकदा मी सांगतोय बघा। सर्वात पहिलं जे पॉईंट्समन आहे मित्रांनो, पॉईंट्समनला ह्या पदाला इथं 5,058 वेकेन्सी दिलेल्या आहेत। पॉईंट्समन ह्या पदाकरिता 5,058 वेकेन्सी आहेत। सहाय्यक ट्रॅक मशीन यासाठी 799 इथं वेकेन्सी आहेत। सहाय्यक ब्रिज याच्यासाठी 301 वेकेन्सी आहेत। ट्रॅक मेंटेनर याच्यासाठी इथं 13,187 इथं वेकेन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो। आणि सहाय्यक PWay याच्यासाठी इथं 257 वेकेन्सी आहेत। सहाय्यक CATWS याच्यासाठी 2587 इथं वेकेन्सी आहेत। सहाय्यक DRD याच्यासाठी इथं 1381 वेकेन्सी आहेत। आणि सहाय्यक SND यासाठी इथं 2012 इथं वेकेन्सी दिलेल्या आहेत। आणि वेगवेगळे पोस्ट आहेत अजून पोस्टमध्ये इथं बघू शकता तुम्ही बघा। सहाय्यक लोको शेड डिझेल याच्यासाठी 420 वेकेन्सी आहेत। सहाय्यक लोको शेड इलेक्ट्रिकल याच्यासाठी 950 इथं वेकेन्सी दिलेल्या आहेत। सहाय्यक लोको ऑपरेशन इलेक्ट्रिकल याच्यासाठी इथं 744 वेकेन्सी इथं दिलेल्या आहेत। आणि सहाय्यक DL and AC
याच्यासाठी इथं 1041 वेकेन्सी दिलेल्या आहेत आणि सहाय्यक DL अँड AC वर्कशॉपसाठी इथं 624 वेकेन्सी इथं दिलेल्या आहेत आणि सहाय्यक वर्कशॉप याच्यासाठी इथं 3077 वेकेन्सी दिलेल्या आहेत. मित्रांनो सर्वात जास्त वेकेन्सी जी आहे मित्रांनो ती तुम्हाला इथं ट्रेक मेंटेनर ह्या पदासाठी दिसेल बघा. 13,187 वेकेन्सी, सर्वात जास्त वेकेन्सी तुम्हाला ट्रेक मेंटेनर ह्या पदासाठी दिसेल. अशा प्रकारे मित्रांनो बघा संपूर्ण जे माहिती आहे मित्रांनो, संपूर्ण जे वेकेन्सी टोटल वेकेन्सी 32,438 वेकेन्सी आहेत मित्रांनो. आता बघा हेच तुम्हाला इथं जे इंग्लिशमध्ये इथं सांगितलेलं आहे, जे पदांचे नाव इथं इंग्लिशमध्ये दिलेले आहेत आणि तेच तुम्हाला इथं ह्या पत्रकाराने हिंदीमध्ये हे सर्व पदानुसार वेकेन्सी इथं या पेपरमध्ये छापलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला टोटल इथं वेकेन्सी सांगितल्या मी बघा. इंजिनियरची इथं दिलेले आहेत 13,187 वेकेन्सी आहेत आणि इकडं पण त्यालाच हिंदीमध्ये ट्रेक मेंटेनर म्हटलेले आहेत 13,187 वेकेन्सी इथं दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो आता जर विचार केला मित्रांनो क्वालिफिकेशनचा, तर बघा हे तुम्हाला एक नोटीस आहे. म्हणजेच मित्रांनो हे 2019च्या वेकेन्सीचं बघू शकता तुम्ही. 2019ची वेकेन्सी होती मित्रांनो ही. याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जर विचार केला मित्रांनो, याच्यामध्ये दिलेलं बघा 10th पास किंवा मग ITI तुमचं असणं गरजेचं आहे बघा. आता 10th पास किंवा म्हणजे तुमच्याकडे 10th पास असणं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात आणि जर तुमच्याकडे ITI पण असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे ITI जे आहे मित्रांनो ते कंपल्सरी पाहिजे. तुमच्याकडे मित्रांनो 10वी जर तुम्ही पास असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि जर तुमच्याकडे ITI असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे असं काही नाही की तुमच्याकडे ITI हे असणे गरजेचेच असं काही याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. 2019च्या भरतीचं मित्रांनो, म्हणजे 2018ची जी भरती होती मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा ITI वाल्यांसाठीच ग्रुप डी ची वेकेन्सी होती. ज्यांनी पण ITI केलेले ते फक्त ग्रुप डी ला फॉर्म भरू शकतात. 2018च्या वेकेन्सीमध्ये असं होतं मित्रांनो. ग्रुप डी 2025च्या भरतीमध्ये मित्रांनो फक्त 10वी पास पाहिजे. कोणतीही तुमच्याकडे ITI नसेल तरी चालेल आणि जर तुमच्याकडे 10वी पास प्लस तुमच्याकडे ITI आहे तरी चालेल मित्रांनो. आणि जर ITI तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. 10वी पास असणे गरजेचे फक्त तुम्ही तुमच्याकडे 10वी आहे तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे बघा फॉर्म तुम्ही 23 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकतात. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि हे पण जे पण तुम्हाला PDF आपल्याकडे आहे ते तुम्हाला सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तिथं तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ते आपला जे टेलिग्राम ग्रुप आहे ते जॉईन करू शकतात. अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले मित्रांनो तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.